सेवक सेविका आई म्हणजे बाळगोपाल यांना सुद्धा माझ्या प्रणाम। या कडेरी या गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी आई म्हणजे बाळगोपाल यांना सुद्धा माझ्या प्रणाम। यांनी आज हा भगत करायचा आम्हाला लाभ मिळवून दिला। त्या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक सन्माननीय लक्ष्मण लांजेवारजी, मार्गदर्शक कलेरी और त्यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण समिती त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सन्माननीय निंबासेजी, जयंत भिंजाळीजी, कनेरी दगडी त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम। आजचा हा गौरवजीव कार्यक्रम या ठिकाणी बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम चौकार वेगवेगळे अनुभव याविषयी या ठिकाणी होतात। आम्ही या मार्गात याच्या आधी कोणत्याच प्रकारचे व्यसन नव्हतं। दारू, सट्टा, जुवा, लॉटरी असं कोणत्याच प्रकारचे व्यसन नव्हतं। माझ्या पत्नीला वाटलं की आपण या मार्गामध्ये जावं, कारण आमचे सर्व नातेवाईक या मार्गामध्ये होते। आम्ही माझ्या पत्नीला सांगितलं किंवा आपण दारू पित नाही, व्यसन नाही, आपल्याला काही नाही, मग आपण या मार्गामध्ये कशाला जायचं। तेव्हा माझ्या पत्नीने सांगितलं की आपला मुलगा आहे, मुलगी आहे, तुमचा कामधंदा आहे, तुमच्या कामामध्ये यश मिळावं, मुला मुलींना चांगलं शिक्षण व्हावं, त्यांच्या प्रपंच चांगला साधावा असं त्यांनी सांगितलं। आणि मलाही वाटलं की चला मी मार्गदर्शकाकडे गेलो। आदरणीय मंच, माझे शब्द थोडासा काळजीपूर्वक ऐका की प्रथम दिवसाची जी आठवण आहे त्या प्रथम दिवसाची आठवण तुम्हाला आम्हा सर्वांना जीवनभर ठेवायची आहे। ज्यांनी ठेवली जीवनामध्ये तुमच्या केसाला धक्का लागणार नाही। आम्ही गेलो त्या मार्गदर्शकाकडे, मार्गदर्शकांना सांगितलं, मार्गदर्शकांनी गोपीचंदजी भरणे साहेब एक शब्द वापरला, तुम्हाला मार्गात मारावं लागते म्हणजे। त्यामुळे ललकेबाई तुम्हाला या मार्गात मारावं लागते म्हणजे। मी म्हटलं साहेब आम्ही या मार्गामध्ये जगण्याकरता आलो आहे आणि तुम्ही आम्हाला सांगता की मरण्याकरता मरावं लागतं या मार्गामध्ये, तर हे कसं। त्यांना मी सांगितलं की असं असं आहे, ते म्हणजे तुम्हाला दुःख नाही मग तुम्हाला कार्याची काय गरज आहे। मग त्यांना मी सांगितलं की साहेब मला माझ्या मुलाच्या शिक्षणाकरता, मुलींच्या शिक्षणाकरता, माझा परिवार, माझा व्यापार, माझा धंदा चांगला चालावा याच्याकरता मी मार्गामध्ये येणार। त्यांनी तेव्हा म्हटलं ठीक आहे। म्हणून आता माझ्या आईला भूतबाधा होती, माझी आई माझ्या लहान भावासोबत राहत, मम्मी बी आहे माझ्यासोबत। जेव्हा आम्ही मार्ग स्वीकार केला, मार्गाचा स्वीकार केला, तेव्हा आमची आई लागोपाठ या मार्गामध्ये आमच्या सोबत आली, ती सुद्धा कार्य करू लागली। जे कित्येक वर्ष तिचे दुःख अमावस्या पौर्णिमेला पट्टी बांधून राहायची, बिमार राहायची, कधी दुरुस्त झाली नाही। अनेक देवी देवता जे आम्ही म्हणतो की 33 कोटी देवी देवता त्याने पूजन केलं, परंतु समाधान मिळालं नाही आणि तेही कमी पडले। आम्ही मुसलमानाच्या दर्ग्यामध्ये सुद्धा गेलो, तेही कमी पडले आणि जेव्हा या मार्गामध्ये ती आमच्यासोबत आली तिला परिपूर्ण समाधान मिळाला, पूर्ण भूतबाधा गायब झाली। कुठं भूतबाधाला गेली, त्या मार्गदर्शकाकडे गेलो आणि त्या मार्गदर्शकांनी सांगितलं की तुम्हाला जीवनामध्ये मरिया जी भगवत नांबर, त्या भगवंताला, त्या बाबाला त्यांच्या समोर मी ना, त्या मार्गदर्शकाच्या समोर मी ना वचन दिलं, शब्द दिला। मार्गदर्शकाला मी शब्द वचन दिलेला नाही, त्यांच्या माध्यमातून त्या भगवंताला, त्या बाबाला मी ना शब्द दिला, वचन दिला की मरिया जी भगवत नाम। जीवन जगत आहो आम्ही, जीवन जगत असताना काही ना काही होणार आहे। एक बाळाभूत होते आमच्या कामठीमध्ये, अडचणीमध्ये अशोक नावाचा एक सेवक आहे। तो सेवक त्या आधी मार्गात नव्हता, तो गावागावी वनवन फिरत होता, त्याची पत्नी, तो, त्याचे मुलं। त्याला समाधान मिळत होता, त्याच्या जादू टोण्यावाला व्यक्ती त्याच्या घराच्या समोरच राहत होता आणि त्याला समाधान कुठे मिळत नव्हता। तो गेला खैरी या गावामध्ये गेला, तर मार्गदर्शकाकडे त्यांनी सांगितलं तुमच्या कामठीमध्ये मार्गदर्शक लोक, तुम्ही त्यांच्याकडे जा। तो आला भटकत तो आला, तो व्यक्ती, आणि त्या मार्गदर्शकाच्या घरी गेला आणि ती सडपातळ बाई होती, जिला भूत झोंबले होते। एवढे लोक तिला पकडून सुद्धा ती बाई थांबत नव्हती,
एवढी शक्ती तिच्यामध्ये निर्माण झाली होती, एवढी ताकद तिच्यामध्ये निर्माण झाली होती। जेव्हा तिला तीर्थ बनवून दिला तेव्हा तिने म्हटलं मी 12 भूत मला आहे म्हणे, गंडीच्या खाली मेलो असं सर्व ती सांगू लागली। मला 12 गुंड पाणी पाहिजे म्हणे, काय एवढ्या गिलासामध्ये काय होणार नाही म्हणे। आणि त्या मार्गदर्शकांनी तिला त्या गिलासामध्ये तीर्थ बनवून दिला आणि क्षणामध्ये तो भूत पळाला। त्याची सुंदर अनुभव इतके वर्णन भटकले, पैसा खर्च केला, परंतु या मार्गामध्ये पहिल्या दिवशी प्रथम दिवशी तिला समाधान मिळालं, समाधान जीवन जगत आलं। तीर्थाचा प्रश्न, लोक काही लोक तीर्थ बनवतात, तीर्थ देतात। या ठिकाणी खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी मार्गदर्शनाच्या माध्यमातून मिळाल्या। तोच सेवक आम्ही घरी नव्हतो, घरी नसताना तो सेवक घरी आला, त्यांनी कुलूप पाहिला, त्यांनी मला फोन केला, भाऊ म्हणे मला तीर्थ बनवायचा मुलगा ऍडमिट आहे म्हणे, मला तीर्थ पाहिजे म्हणे, तीर्थ बनवून द्या म्हणे। का म्हणे तीर्थ बनवून द्या म्हणून का म्हणतो वाटावरची वस्ती बुद्धी पाय बसली, कालची वाट आजचे काही मार्गदर्शन। त्यांनी मला सांगितलं मला तीर्थ बनवून द्या म्हणे। त्याला सांगितलं काय झालं, तर भाऊ म्हणे माझ्या मुलगा दवाखान्यात ऍडमिट आहे म्हणे, त्याची तब्येत बरोबर नाही आहे म्हणे। त्याला मी सांगितलं म्हणजे तू एक काम कर, दवाखान्यामध्ये जा, तिथलाच गिलास घे, तिथलाच पाणी घे आणि भगवंताच्या नावाचे तीर्थ बनवून त्या मुलाला दे। त्याने तीर्थ बनवला आणि तो मुलगा त्या दवाखान्यामध्ये दुरुस्त झाला। जर समजा मीनं जर तीर्थ बनवून दिला असता तर काय झालं असतं, मार्गदर्शक हा मोठा झाला असता नाही का। तीर्थाची सवय पडली असती, पुष्कळशी लोक करतात देतात, परंतु महान त्यागी बाबा जिंदजीनं ती शक्ती तुमच्यामध्ये निर्माण करून दिली आहे। याच्या उदाहरण म्हणजे आमच्या मोगल कसा तला पुस्तकामध्ये नमूद आहे, तुम्ही वाचताय, पण ती शक्ती तुमच्यामध्ये कशी निर्माण करून दिली ते महान त्यागी बाबा जिंदजीनं हे सिद्ध करून दिलं। जेव्हा मंगळवेढा गावामध्ये दौरा झाला, महान त्यागी बाबा जिंदजीनं म्हटलं कमी इतके दिवस झाले मला दुधाचा चहा मिळाला नाही, मला दुधाचा चहा पाहिजे। तेव्हा त्या ग्रस्तांनी सांगितलं की बाबा माझे इतकं वय झालं म्हणे, एकदा दुवारी झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा दुवारी होत नाही म्हणे, पण दूध काही मिळणार नाही। बाबांनी हट्ट पकडला, मला दुधाचा चहा प्यायचा आहे, ते कसं प्यायचं ते तुम्ही सांगा, तुम्ही भगवंताला विनंती करा म्हणे। तो सेवक म्हणे बाबा तो अंदर घाबरला असेल, त्यांनी म्हटलं बाबा म्हणे मी कसा करू, तुम्ही भगवंताला विनंती करा म्हणे। तो सेवक का म्हणते बाबांना तुम्ही करा म्हणे, बाबा म्हणते नाही तू कर। समजा बाबांनी जर विनंती केली असती आणि दूध जर मिळालं असतं तर त्या सेवकांनी का म्हटलं असतं की बाबाजवळ काहीतरी मंत्र आहे आणि म्हणून बाबांना दूध मिळालं, बरोबर आहे का नाही। आणि म्हणून महान त्यागी बाबाजी त्या सेवकाला सांगितलं तू विनंती कर म्हणे की माझे बाबा माझ्या गावला आले आहे, माझ्या बाबांना दुधाचा चहा प्यायचा आहे, तुम्ही मला दूध द्या। त्यांनी विनंती केली, म्हशीला थाप मारली आणि 2 लिटर दूध मिळाला। कोणाच्या विनंतीवरून, तुमच्या त्या सेवकाच्या। पण तुमच्याजवळ किती शक्ती आहे, किती ताकद आहे, तुम्ही ओळखलं का? तुमच्या शक्तीला तुमच्या ताकदीला ओळखलं का? ती शक्ती तुमच्यामध्ये आहे, फक्त ओळखण्याची गरज आहे। अरे अगरबत्तीमध्ये तुमचे दुःख दूर जाते। मगाशी महाराजांनी सांगितलं ब्रेन ट्यूमर, सिकल सेल, इथं आहे ना बसले वासुदेव पटोळे साहेब, ब्रेन ट्यूमर झाला होता, किती महिन्याने जीवन होतं तुमचं आलं, 6 महिने, किती वर्ष झाले, दिसून राहिले धष्टपुष्ट नाही का, दिसते का नाही? हे आमचे मनोजी देशमुख साहेब कॅन्सर झाला, 7 गाठीच्या त्याला कॅन्सर झाला, मराले निघाले होते, त्या भगवंताच्या कृपेनं त्या ज्योतीच्या तेलानं त्याचा कॅन्सर दूर झाला। हे जुने अनुभव आहेत, पण नवीन बी सुद्धा या ठिकाणी आहे, भरपूर अनुभव आहे। संधी मिळत नाही, कारण वेळ राहते। मग आम्ही 12 वाजता आलो, पहिली वेळ आहे की आम्ही इथं 12 वाजता आलो आणि 12 वाजता येण्याचे कारण म्हणजे असं की आम्हाला कुठेही ट्रॅफिक भेटला नाही। 1 घंटा आमच्या चहा पाण्यामध्ये नाश्त्यामध्ये गेला आणि 1 तासामध्ये 4 मार्गदर्शन या ठिकाणी झाले असते।
आम्ही नाश्ता पाणी करून येतो, आम्ही जेवण करून येतो. सवय, आम्ही खेडेवाले लोक आहोत. सकाळची सवय आम्हाला जेवण करायची. त्यात 1 तासामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला पुन्हा जास्तीचे मिळाले. तर ही बाबाची कृपा आहे, कोणत्या मार्गदर्शकाची कृपा नाही आहे, कोणत्या अध्यक्षाची, कोणत्या संचालक मंडळाची कृपा नाही आहे. ती भगवंताची कृपा आहे. त्या भगवंताचा शब्द ठेवा. तुम्ही जे शब्द ज्या लोकांच्या परिवार, स्वतःच्या परिवार उंचवण्याकरता जर तुम्ही शब्द ठेवाल, ते शब्द आज नाही तर उद्या पूर्ण होतील, यात दुमत नाही. कोणाला पाळून करण्याचे जर कार्य करत असाल तर जीवनामध्ये तुम्हाला कधीही यश मिळणार नाही, ही गोष्ट निश्चित आहे. त्या काळाची गोष्ट आहे. मगाशी 1 तास आम्ही बसलो, परंतु फायदाही झाला. त्या पाटलींकडे आम्ही बसलो आणि त्याचा फायदा झाला. कसा झाला माहिती आहे तुम्हाला? की यायचे त्यावेळेस 41 दिवसाचे कार्य होत होते. म्हणजे 40 दिवसाचे कार्य 41व्या दिवशी प्रसादी आणि फोटो अनुसारी हवन होत होतं. बरोबर आहे. आदरणीय मगाशी आम्ही चर्चा केल्या सर्व. का गुरुजी बरोबर आहे का? हे 40 दिवसाचे होते का कार्य? नव्हते. होते नाही, अजिबात नाही. नियमावलीमध्ये बी आहे, नियमावलीमध्ये बी आहे. 3 दिवसाचे कार्य 4थ्या दिवशी समाप्ती होते, 7 दिवसाचे कार्य 11व्या दिवशी समाप्ती होते. नियमावलीमध्ये पाहून टाका. आता मी तर 2002 पासून बसलो आहे नाही का, पण त्याच्या आधीची नियमावली मीनं नाही बनवली आहे. मीनं बनवली नाही आहे, परंतु मीनं एक काळ पाला. मनोहर राम केळकर, भंडारपोळी दूध डेअरी इथं व्यवस्थापक होता, मॅनेजर होते. जे तिथून ड्युटी सोडली लाईनीवरची, तेव्हा कामतीमध्ये आले. माझी आमदार आजनीचे त्यांच्या इथे दूध डेअरी होती, तिथं नोकरी केली त्यांनी. ज्यावेळेस दूध डेअरी भंडारपोळीमध्ये नोकरी करत होते, तेव्हा बाबांनी त्यांना शब्द दिला होता की तू कुठे चुकला आहे, ते चूक बाबांनी त्यांना सांगितली आणि तू म्हणे जाऊन सांग कार्य करून टाक म्हणे. आदरणीय लक्षात ठेवा, जो शब्द सांगत आहे तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष ऐकलेला शब्द आहे, मी बोललेला शब्द आहे. त्यांनी त्यावेळेस पैसा होता, परिस्थिती चांगली होती, परंतु त्यांनी कार्य घडवले नाही. बाबाच्या शब्दाचा अनादर केला. भंडारपोळी दूध डेअरी साली बेटाच्या नावाने होती, ती भंडारपोळीमध्ये आली आणि भंडारमध्ये पोळी मध्ये ती दूध डेअरी चालली आणि काही काळाच्या नंतर ती बंद झाली. म्हणून त्या ग्रस्तानं मनोहर राम केळकर आता या जगात नाही, भगवंतामध्ये विलीन झाले. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं, आमच्या इथं 2 गट होते कामतीमध्ये, त्यांनी सांगितलं, त्यांनी मला म्हटलं भाऊ म्हणे आपण कार्य इथं करतो आणि बाबांचा हा शब्द होता म्हणे की याच्याकडून तुम्ही कार्य घ्यायचं. मी त्यांना सरळ शब्द सांगितलं की तुम्ही जे बाबांनी शब्द वापरलेला आहे त्या बाबाचा शब्द घ्या आणि तुम्ही त्याच्याकडून जे शब्द सांगितलं त्यात सन्माननीय जे मार्गदर्शक आहे त्याच्याकडून तुम्ही घेऊन कार्य घेऊन टाका. त्यांनी कार्य घेतले. कार्य कसे दिले माहित आहे? आदरणीय शेषरावजी शेंडे साहेब निंबार्केची तुम्ही खूप संचालन करत आहात, गावोगावी संचालन करत आहात. त्यांनी तो शब्द दिला त्यांना, तोही जुना सेवक. त्यांना शब्द दिला तुम्ही म्हणे उद्यापासून 7 दिवसाचे कार्य करून टाका आणि 7व्या दिवशी समाप्ती करावी. आता आम्ही ज्येष्ठासोबत गणपतराव टाकळीकर, मेळवालीजी, रमेश चुपरीकरजी, वाटसाहेब आणि जुने लोक त्यांच्यासोबत फिरलो. मी त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं मदनराव भाऊ म्हणे त्यांनी 7 दिवसाचे कार्य दिले आणि 7व्या दिवशी समाप्ती सांगितली म्हणे. तर हे कसं? तुम्ही म्हणे लोकांना तुम्ही अध्यक्ष साहेबांना विचारा म्हणे. का हो तुम्ही बाबासोबत राहिले, बाबासोबत उठले बसले फिरले, तुम्हाला माहित नाही का? मला माहित आहे म्हणे. 7 दिवसाचे कार्य केले, 8व्या दिवशी समाप्ती होती म्हणे. आता म्हटलं बा शब्द कोणाचा होता? बाबाचा. शब्द बाबाचा होता.
म्हणून त्या शब्दाच्या बाबाच्या शब्दाचं पालन करा. त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कार्य करा. केले कार्य. नंतर भगवंतामध्ये विलीन झाले. शब्द ही सैतान आहे आणि शब्द ही भगवान आहे. शब्द ही सैतान आहे आणि शब्द ही भगवान आहे. आणि म्हणून आदरणीय हा साधारण चुका नाही आहे. ज्या लोकांच्या त्यागामध्ये चुका झाल्या असेल त्यांनी त्याची सोडवणूक करून घ्यावी. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर सोडवणूक केली नाही आज नाही उद्या संकट आल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच करायचं. एवढ्या वर्षाच्या 28 वर्ष तुम्हाला 50-60 वर्ष झाले असेल परंतु मला 28 वर्षाचा अनुभव आहे हे तुम्हाला सांगतो. अंत खरं आहे. प्रत्यक्ष बोलणे असं तसं नाही. आणि म्हणून आदरणीय आणि आपण लोक सेवक बंधू भगिनी त्यागाचे कार्य करत असताना कोणत्याच प्रकारची जर चूक झाली असेल तर ती चूक लपवू नका. ती चूक लपवू नका. लोक लपवतात. काही मार्गदर्शक असे आहे की ती चूक सांगितल्याच्या नंतर काही नाही होत 3 वेळा माफी मागून खतम. संध्याकाळी कोण करायचं. तुमच्याकडे मंडळाचं कॅलेंडर आहे. मंडळाच्या कॅलेंडर मध्ये नंबर आहे. लँडलाईन नंबर आहे. आमचे नंबर आहे. विचारपूस करा. आपलं जीवन साधवा. हे चूक जर तुम्ही सांगितले नाही तर त्याचा परिणाम वाईट होणार आहे. आणि म्हणून ते सर्व जाऊ दे याकडे विशेष लक्ष द्या. आता म्हणतात पहा एक शब्द आठवते. आज निंबाते तिथं संचालन करून राहिले त्याच्या समोरची गोष्ट आहे. हा सोपा आहे. इथं एका कार्यक्रमामध्ये म्हणजे तुम्हाला मर्यादा सांगतो. सत्य म्हणजे भगवान, मर्यादा म्हणजे बाबा आणि प्रेम म्हणजे मातोश्री. आम्ही त्या कार्यक्रमात गेलो. निंबाळकरजी तिथं होते. पहा मर्यादा कशी. त्या सोपे लागले होते. दोन्ही साईडला सोपे लागले होते. जशी हे खुर्ची समजा इकडे सोफा लागला. ह्या मधामध्ये खुर्ची आहे. फिरण्यावाली खुर्ची आहे. चांगली फिरण्यावाली खुर्ची त्या ठेवली होती. आम्हाला बाजूने बसवलं असते. सोप्यावर बसवलं नाही का. सोप्यावर आम्ही बसलो. मी पाहतो चेअर कोणासाठी होय बा. कोण येऊन झालं नाही का. तर आमचे नरेंद्रजी भोंडेकर आमदार भंडारा जे घटना घडते आहे ना त्या प्रत्यक्ष तुमच्या ज्या गावामध्ये घडते असायच्या घटना तिथे सांगतो लफाडगिरी नाही करायची. खुर्ची ठेवली होती. नरेंद्र भोंडेकरजी आले. नरेंद्र भोंडेकरजी आले आणि ते मार्गदर्शक म्हणाले साहेब इथं बसा. नरेंद्र भोंडेकरजी म्हणे अहो म्हणे मी आमदार आहो फक्त भंडाराचे आहो. ते अध्यक्ष साहेब आहेत म्हणे. आमची अध्यक्ष आमचे आदरणीय पहिला महान यायच्या म्हणे खुर्चीवर हे बसतील म्हणे. मी नाही. कशी ठेवली हो मर्यादा. नाही तर आमदार होता नाही का बसला असता. मर्यादा ठेवावं. लहानांनी मोठ्याची आणि मोठ्यानी लहानाची मर्यादा ठेवावी. बैलबंडीच्या दौरा झाला. टेलिफिल्म बनली बोलली. एक टेलिफिल्म बनवली. एक तो गोंदियावाल्यांनी बनवलं. नाव बी नाही घेतलं. जाऊ द्या. बैलबंडी सजली. बैलबंडीवर गुरुजी बसता बसता पडले. परंतु त्या भगवंताची कृपा आणि ते बैल बी एवढे जानदार होते असे जबरदस्त. परंतु बैल तत्समत झाले नाही. आम्ही सर्व तिथं होतो. टेलिफिल्म बनले. सोनगुसरीजी होते. बाबा बनले आणि मी बाबाच्या दिवाणजी बनलो नाही का. बाबाच्या दिवाणजी बनलो. दिवाणजीचा पैसा लोकांनी खाल्ला मारून खाल्ला. घटना केव्हा का घडेल परंतु त्याच्यामध्ये आम्हाला शिकायचं आहे. बाबांनी ह्या ज्या घटना घडवल्या आहे ना ह्या घडलेल्या आहे हे आम्हाला तुम्हाला शिकायच्या शिकासाठी आहे. मगाशी पैशाचा विषय निघला साहेब. 2013 मध्ये आम्ही निवडून आलो आदरणीय. एका मार्गदर्शक जुना मार्गदर्शक ते असंच करेल. काही चुकला का काही झालं का दारू पिली का पैसे घेऊन टाकले. मी नाव बी सांगू शकतो असं नाही. परंतु मी नावाचा उल्लेख करत नाही. आदरणीय मंच की आपण सर्वांनी शांततेनं ऐकून घ्यावं आणि तशी क्रिया कुठेही घडू नये. त्या लाकडी परिसरामध्ये 40 मार्गदर्शक आहे. 40 मार्गदर्शक. अहो कसं त्या गावाला गेलो आम्ही. पूर होता. ह्या रोडच्या एवढ्या मोठ्या चक्क्या रोडच्या बाहेर निघाल्या होत्या.
जीव धोक्यात घेऊन आम्ही गेलो, कारण 100 सेवक लोक त्या ठिकाणी वाट पाहत होते. त्या सेवकांनी विचारलं, का हो? म्हटलं तुम्ही असं केलं का? हो म्हणे. पैसे घेतले, त्या पैशानं आपल्या स्वतःच्या पेट्रोल भरलं, पत्नीच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं, मोबाईलच्या रिचार्ज मारला, हाव न केले. पैसे कोणाचे? त्या सेवकाचे. फाईन केलं, फाईन घेतलं. तुम्ही लोकांच्या नावाने बोलता. आमचेच मार्गदर्शक लोक, मंडळाचे काही काही मार्गदर्शक लोक अशा प्रकारचे कृत्य करतात. हे बरोबर आहे का? मग तुम्ही सावध व्हा आणि आदरणीय आणि तुम्ही सेवक सेविका तुम्ही सावध राहा. एखादा मार्गदर्शक चुकला असेल, माईकवर बोलू नका. त्यांच्या घरी जा आणि त्यांची समजून घ्यायला त्यांना सांगा की साहेब तुम्ही या ठिकाणी चुकता. माफी मागली, विषय संपला. परंतु असं कृत्य होत नाही, असे कार्य होत नाही. म्हणून जाऊ द्या, आपल्याला काही घेणं काही नाही. आपण आज या ठिकाणी 4:30 या ठिकाणी पूर्ण झाली आहे. आदरणीय निंबाळकरजींना अर्धा तास, कारण घ्यावं लागतेच. परंतु आज घेणार नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्ही अनुभव या ठिकाणी सांगितले, सर्व दिलं. आता एक प्रश्न निर्माण झाला. आदरणीय निंबाळकरजी तुम्ही उपसभापती सुद्धा आहात, मंडळाचे मार्गदर्शक सुद्धा आहात, आणि महत्वाचे म्हणजे नरेंद्रजी घोडेकर आपले आमदार, त्यांचे PA सुद्धा आहेत. एक व्हिडिओ व्हायरल होता आपल्या याच्यामध्ये, आणि मी लोकांना सांगत की आहो का तुम्ही जे भवन निर्माण करत आहात, जे शासन पैसा देत आहे, आज नाही उद्या त्या गावामध्ये तंटे सुरू होणार आहे. एक झाला आहे आमच्या क्षेत्राकडे आहे. व्हिडिओ पूर्ण व्हायरल होत आहे आणि आमचे लोक याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. व्हिडिओ फटाफट व्हायरल करतात, फटाफट व्हायरल करतात की शासन त्याच्यावर कब्जा करणार आहे. आता तुम्ही म्हणाल साहेब तुम्ही तर 77 करोड रुपये घेऊन राहिले आश्रमासाठी. तो राजे हो, तो पैसा आश्रमाच्या बाहेर लागणार आहे, आश्रमाच्या आतमध्ये लागणार नाही. तो फक्त तुमच्या पैशाचे आहे. म्हणून आपण याच्याकडे सुद्धा आपण सर्वांनी लक्ष द्या. एका ठिकाणी आला साहेब म्हणे तुम्ही हे करून टाका, ते 25 लाख रुपये देऊन राहिले शाखेमध्ये. म्हणलं अजिबात नाही, त्याला करायचं असेल तर बाहेरच्या बाहेर करत, नाही तर अजिबात करणार नाही. सेवकाच्या पैशाने करा. सेवक सक्षम आहे ना, हळूहळू होईल. आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल. आणि म्हणून आपण याकडे सुद्धा आपण सर्वांनी लक्ष द्यावं. आणि माझ्या बोलण्यामध्ये कसा तिखटपणा जास्त राहतो. आणि जे तुम्ही भवन निर्माण करत आहात ते करत आहात, माझ्या काही म्हणणं नाही. परंतु त्याच्यापेक्षा जर ह्या महिला मंडळी, हे आमचे सेवक भाऊ खाली पिली आहे, त्यांना छोटे छोटे होतो धंदे उघडा, जेणेकरून आमच्या मुला बाळांची, आमच्या त्या आई बहिणीची रोजीरोटी तरी मिळेल. तर असं होत नाही आहे. असं व्हावं आणि आपण सर्वांनी त्या गोष्टीकडे विशेष त्या ठिकाणी लक्ष द्यावं, अशी आजच्या या सेवक संमेलनाच्या प्रसंगी विनंती करतो. आणि एकच गोष्ट लक्ष ठेवायची, एक चित्त एक लक्ष एक भगवान या म्हणीप्रमाणे. शब्दही सैतान आहे आणि शब्दही भगवान आहे. तुम्ही का मी का तो भगवान ओळखते, त्याच्याजवळ ओळखी आहे. त्यात दुमत नाही. कोणी कोणाच्या बाबतीत सांगायची गरज नाही आहे. पती स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. पण असे काही आहेत ज्या आपल्या पतिदेवाला पती समजत नाही, वेगळ्या भाषेचा उपयोग सुद्धा केला जातो. मुलांना शिवीगाळ वगैरे वगैरे खूप चालते आहे. स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये आहे. मग सेवकांनी का करावं? सेवकासाठी नियम आहे का? नाही आहे. पण जे नियम स्त्रियांसाठी आहे ते नियम पुरुषासाठी सुद्धा आहे, सेवकासाठी सुद्धा. त्यांनी सुद्धा स्त्रियांना आणि मुलांना वाईट शब्दाचा प्रहार करू नये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाबाचे ध्येय करू नये. खूप आहे अनुभव आले, खूप अनुभवाचा सागर भरलेला आहे. हा सेवक संमेलन 2 ते 4 तास चालते. लाखो रुपये या ठिकाणी खर्च होतात. मंडळ उर्वरित रक्कम मागते. याचं कारण आहे तिच्या पैशामुळे झगडे निर्माण होतात, व्याजाने पैसे वाटले जातात, हुंड्या वाटल्या जातात आणि वाद निर्माण होते. आणि म्हणून आम्ही ना नियमात बनवला की उर्वरित रक्कम कार्यक्रम झाल्याच्या नंतर हिशोब करा आणि मंडळाला देऊन टाका. मंडळ कोणाचं?
आमच्या 10 लोकांच्या 11 लोकांच्या नाही, मंडळ तुमच्या आहे, तुमच्या बापाच्या आहे, आमच्या सर्वांच्या आहे, सर्वांचे अधिकार आहे. काही काही लोकांनी पैसा दाबून ठेवला, पैसा खाल्ला. धारण्यामध्ये सेवक संमेलन झालं, सेवक संमेलन आटोपल्याच्या नंतर सर्व झालं, 2-3 वर्ष होऊन गेले. मग त्या मार्गदर्शनाच्या सेवकाने पैसे मागण्याची काही गरज आहे का? संपला होता कार्यक्रम, पैसे उरला. पैसे मागितले, त्या सेवकांना पैसे दिले नाही, आदरणीय मंच तिथं मारझोड झाली आणि तो सेवक मरण पावला. आणि तो मार्गदर्शक आले, त्या पोराले तिथे लोकांना जेल झाली, बाप लेकांना. ते वडील तो मार्गदर्शक होता, त्या जेलमध्ये मरण पावला. आता दोन्ही पोरं म्हणतात ते सुटून आले. असे कृत्य होऊ दे. आम्ही म्हणत नाही तर तुम्ही आम्हाला जेवण चारा. मी माझी सांगतो की आम्ही आमचा डब्बा सुद्धा आणण्याची तयारी आमची होती आहे आणि राहणार आहे. आम्ही अपेक्षा करत नाही. फक्त मंडळाच्या ध्येय धोरणानं तुम्ही आम्ही सर्व संस्था गेल्या. मंडळ आहे आणि तुम्हाला सांगतो मंडळाला आज येऊ देणार नाही, चाहे काही हो, म्हणून जाऊ, परंतु मंडळाची हानी होऊ देणार नाही हे शब्द दिलं तुम्हाला. कोणी काय किती प्रयत्न करेल मिटून जाऊन आम्ही, परंतु मंडळाची हानी होऊ देणार नाही एवढं तुम्हाला आजच्या या कनेरी दगडी त्या या सेवक संमेलनाच्या प्रसंगी आपल्याला शब्द देतो आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. शेवटच्या मुद्द्याकडे बोलतो आहे. आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. दुःखाने या मार्गामध्ये म्हणावं लागते की पोरगा आई वडिलांची सेवा करत नाही. पोरगा आई वडिलांची सेवा करत नाही, सून सासू सासऱ्याची सेवा करत नाही. त्या माईकवर फक्त बोलते. अरे मरण पावल्याच्या नंतर त्या सासूच्या अंगावर हे गळवा पाणी सुद्धा टाकत नाही. असा प्रसंग आमच्या या मार्गामध्ये आहे. आदरणीय आणि म्हणून सावध. अरे तुमची सासू का, अरे तुमची माय का? अरे त्या मुलानं तुमच्यासोबत लग्न केलं नसतं तर तुम्ही त्या घरची सून बनून आले नसते. आणि म्हणून सासूला आईच्या दर्जा द्या, सासूला आईच्या दर्जा द्या, त्या सासूला त्या सुनेला आपल्या मुलीचा दर्जा द्या. तेव्हा तुमच्या प्रपंच बरोबर व्यवस्थित चालेल. कमी जास्त होत नाही. ज्या घरामध्ये वादविवाद होणार नाही तो घर भगवंताचा. आणि प्रत्येक घरामध्ये होत राहते, कमी जास्त चालत राहते. म्हणून आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. आणि या मार्गामध्ये मानवता म्हणतो, मानवधर्म म्हणतो, माणसाने माणसासारखं वागावं असं वागतो किंवा नाही, फक्त आपल्या जीवाला विचारायचं, कोणाला विचारायची गरज नाही. आणि म्हणून त्यांची सेवा करा. आणि जे लोक आज एक ठराव आलाय, उपसभापती महोदय, तिथे सरपंच महोदय बी आहे, आपल्या ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन करा. ज्या लोकांनी आई वडिलांची सेवा केली नाही, सासू सासऱ्याची जर सेवा केली नाही, त्याच्या मुलाचं नाव त्या दाखल रजिस्टर करूच नका, बिलकुल करू नका, बंद करून टाका. तुम्ही एका नाशिकच्या लोकांनी केलं आहे, त्या सरपंचांनी केलं आहे. ते व्हिडिओ ऐका तुम्ही. अहो आमचे आराध्य देत आमचे मायबाप, भगवान आम्हाला पाहिलं नाही पण आमच्या मायबापाने आम्हाला जन्माला घातलाय. 64 वर्षाचे आज अध्यक्ष तुमच्या समोर आहे, त्या मायबापाची कृपा आहे. त्यांनी जर आम्हाला चिचलं नसतं आज एवढा मोठा आम्ही झालो नसतो. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा, मुला मुलींना चांगलं शिक्षित करा. खर्रा गुटखा बिडी सिगारेट बंद करा. आता लोक म्हणते अध्यक्ष आदेश मी आदेश दे नाही, विनंती करतो तुम्हाला एक नाही 10 खा, मला का घेऊन आमचे गिरे खजूर मिळत की नाही का, दारू पितो का, दारू सुटली, खरा सुटत नाही का? अरे तुम्ही तर खाता, आमच्या भाऊलाही खात. म्हणून तुम्ही आमच्या माता आहात, तुम्ही जन्मदाता, जिथे हातात पाळण्याची दोरी या जगाला उतरली. तुम्ही आमच्यासारख्या लोकांना उद्धार केला आहे. आणि म्हणून तुम्ही खर्रा गुटखा खात असाल तर खर्रा खाणं हळूहळू बंद करा. नाही तर उदाहरणासहित आहे, पुरावासहित तिथं ठिकाणी आहे. एकेकाचे नाव घेऊन झाली पुरावे देऊ शकतो इथं, परंतु पुरावे देत मग इथे लंबा काम नाही का. आणि मला माहिती आहे मी बोलणार, तुम्ही कोणी उठणार बी नाही. आम्हा मार्गाच्या विरुद्ध बोलत नाही, धर्माच्या विरुद्ध बोलत नाही.
म्हणून आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, सर्व गुटखा खाणं बंद करा, हळूहळू बंद करा. तो उरलेला रक्कम तुमच्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी ठेवा. तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी लग्नासाठी ठेवा. आणि सत्य म्हणजे भगवान, मर्यादा म्हणजे बाबा आणि प्रेम म्हणजे आमच्या मातुश्री. या 3 शब्दाचा विशेष सत्यदेवाने बाबाचे तत्व शब्द लिहिला. जो या मार्गामध्ये तत्व शब्द नियमामध्ये जर वागल जीवनामध्ये त्याच्या केसाला कधीही धक्का पडणार नाही. आता इथं संस्था आहे, संस्थेचे अनुभव सांगतो. आदरणीय मंच ग्रामीण संघटना 97 मध्ये निर्माण झाली. मारुतराव सोमाजीराव गुरुजी. मी 96 मध्ये मार्गात आलो. त्या भवनामध्ये मारपीट करायला गेलो, झगडा करायला गेलो. बाबा गेल्याच्या नंतर पण तिथं असा चमत्कार घडला, तिथे एक शब्द बोललो नाही ना वापस आलो. संघटना सेवाभावी संस्था त्या छत्तीसगड मध्ये उघडली, त्या गडचिरोलीमध्ये उघडली, नागपुरामध्ये उघडली, रामटेकमध्ये झाली, मोवारीमध्ये वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या. आम्हाला कोणत्याही संस्थेची आमच्या काही घेणे देणं नाही. आणि बाबांनी गेल्याच्या पहिले सांगितलं, मी गेल्याच्या नंतर मंडळ आपला परिवार सांगितला नाही, आणि परिवार सांगितला तर परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ हा परिवार, व्यक्ती परिवार नाही, त्यांच्या बाबाचा परिवार नाही. म्हणून जे लोक इतर संस्थेमध्ये जुळलेले आहेत त्यांना आज या करेली दगडीच्या या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, त्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की आपण मंडळाच्या मार्गदर्शकाशी संपर्क साधून मंडळाच्या मार्गदर्शकापासून कार्य घ्यावं आणि बाबाच्या आदेशाचे पालन करावं. कारण तो मीनं पाहिला त्या ग्रामीण संघटनेमध्ये काका होत होतं, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलाय, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलाय. इकडे मध्ये 1 रुपया फोटो देतो आणि तिकडे दानपेटी राहते 5000 टाकून देते. असे की ते आम्हाला काही घेतलं नाही. मंडळ म्हणजे मंडळ, आणि बाकी मंडळाच्या विरोधात गेलेल्या ज्या संस्था आहेत ते सर्व बंडल. आणि बंडल केव्हा बनल आणि केव्हा जळत काही सांगता येत नाही. म्हणून आदरणीय मार्गदर्शक मंडळी, नेहमी आपल्या शब्दाकडे विरामाकडे वळतो आहे. आज या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, शाल दिली नाही, बरं झालं. कारण आम्ही पहिलेच गेलो आहोत. ज्यांना दिली आहे दिली आहे, बस आम्हाला असं जीवनामध्ये मरून राहायचं आहे, बाबाच्या धोरणांना मरून राहायचं आहे. आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आदर सत्कार केला. असंच आपण दरवर्षी कार्यक्रम करावा. मंडळ कार्यक्रम देण्यात मागं नाही आहे. प्रसंगी उद्या तुम्ही 4 5 म्हणाल ना, तर देऊन आम्ही दिले. 2013 मध्ये 5 एका दिवशी कार्यक्रम दिलेले आहे. परंतु काही काही लोकांना गर्मी येऊन दिली आहे, काय काय लोकांना गर्मी येऊन दिली आहे. आणि म्हणून आपण दरवर्षी कार्यक्रम घ्यावा, आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि येणारा काळ जे नवीन वर्ष येणार आहे, आता तसे भेट होणार आहे, कोणी मरणार नाही, आपण आहोत, जिवंत राहणार आहोत. आणि केव्हा का होईल हे सांगता येत नाही, नाही का. चालता चालता ऍक्सिडेंट होऊन जाईल, लोक मूर्ख बनवतात. या मार्गात आल्याच्या नंतर ऍक्सिडेंट होणार नाही, सर्व होणार आहे. जे व्हायचे ते होणार आहे. 6वीचे अक्षर आणि ब्रह्माची लेख हे कधी कमी होणार नाही. आणि म्हणून आपण बोलवलं, असं आपण सर्वांनी आम्हाला बोलवत राहावं. आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या आदरणीय आमचे सर्व मार्गदर्शक मंडळ त्यांच्या भगवत कार्यामध्ये त्यांना योग मिळावा, त्यांच्या कामधंद्यामध्ये योग मिळावा. आपण सर्वांना भगवत कार्यामध्ये जाण्याचा योग मिळावा, तुमच्या प्रपंच साधवण्यामध्ये, तुमच्या कामधंद्यामध्ये योग मिळावा अशी अपेक्षा करतो. आणि या गाव नेहमी निरोगी राहावं अशी भगवंताच्या चरणी, बाबाच्या मातुश्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार.